सध्याच्या घडीला देशभर एकाच चर्चेला उधाण आलेलं आहे, ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुका. लोकसभेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाने आता 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामधलं नागपूर नंतरचं सर्वात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाचं. आणि या लोकसभेमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रीतम मुंडे ह्या बीडमधून 10 वर्ष प्रतिनिधित्व करत होत्या, खासदार म्हणून काम पाहत होत्या. परंतु यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना एक चांगला ब्रेक देऊन त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना संधी दिलेली आहे. पण पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर, त्यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, त्यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये पंकजा मुंडे यांना घेरण्यासाठी मोठी आणि जबरदस्त प्लॅनिंग विरोधकांनी आखल्याचं बोललं जातंय. मोठी रणनीती आखली असं देखील बोललं जातंय. तुम्ही म्हणाल नेमकं ही रणनीती काय आहे? तर मुद्दा असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याला या मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार शोधायला सुरुवात केली असल्याचं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 साली प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक लढवलेले बजरंग बाप्पा सोनावणे आणि दुसऱ्या बाजूला शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. बजरंग बाप्पा सोनावणे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जातंय आणि ज्योतिताई मेटे यांना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचं देखील बोललं जातंय. नेमकं पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये कोण ही निवडणूक लढवणार त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र. बीड जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. गोपीनाथ मुंडे यांचा गड असलेला हा जिल्हा. गोपीनाथ मुंडे यांनी 2019 साली पहिली लोकसभेची निवडणूक लढली आणि ते खासदार झाले. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे ह्या राजकारणात आल्या आणि त्यांनी पहिल्यांदाच बीड लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या प्रचंड मताधिक्याने विजयी देखील झाल्या. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी 2019 साली राष्ट्रवादीकडून उभा असलेल्या बजरंग सोनावणे यांचा पराभव केला होता. मात्र यावेळी प्रीतम मुंडे ह्या अगदी थोड्या मताने विजयी झाल्या होत्या. बजरंग सोनावणे यांनी चांगली टक्कर दिली होती. प्रीतम मुंडे यांना 2014 साली पडलेल्या मतामध्ये आणि 2019 साली पडलेल्या मतामध्ये खूप मोठा तफावत दिसून आलेली आहे. यावरून बजरंग सोनावणे यांचं देखील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व किती आहे याचाही अंदाज आपल्याला आला असेलच. हे असं असलं तरी भारतीय जनता पक्षानं पंकजा मुंडे यांच्यावरती एक प्रकारचा अन्याय केलाय अशी देखील जनतेमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय किंवा बोललं जातंय. परंतु आता मात्र भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार असणाऱ्या प्रीतम मुंडे यांना बाजूला सारून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे आणि पंकजा मुंडे ह्या झपाट्यानं कामाला देखील लागल्याचं चित्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय. तर एकीकडे बजरंग सोनावणे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली असल्याचं बोललं जातंय. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनावणे यांच्या नावाची देखील चर्चा जोर धरू लागली आहे. बजरंग सोनावणे हे अजित पवारांसोबत गेले होते. ते धनंजय मुंडे यांच्या देखील जवळचे मानले जातात. परंतु शरद पवारांच्या आणि बजरंग सोनावणे यांच्या भेटीच्या चर्चा मतदारसंघामध्ये रंगायला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बजरंग सोनावणे यांचा इतिहास जर आपण पाहिला तर ते केज मतदारसंघामध्ये त्यांचं मोठं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी एक तरुण कार्यकर्त्याची फळी उभा करण्याचं काम केज मतदारसंघामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी पुत्र म्हणून देखील बजरंग सोनावणे यांची ओळख आहे आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा देखील एक वर्ग असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे जर हा सामना झाला तर बजरंग सोनावणे पंकजा मुंडे यांना चांगलीच टक्कर देऊ शकतात अशी देखील मतदारसंघामध्ये गावातील पारावर कट्ट्यावर चर्चा रंगायला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आष्टी, बीड, गेवराई, माजलगाव, परळी, केज असे एकूण विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात. त्यामध्ये केज आणि गेवराई हे 2 मतदारसंघ जर सोडले तर उरलेले 4 मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आणि त्यामध्ये स्थानिकचा मतदारसंघ म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ शरद पवार गटाकडून असलेल्या संदीप क्षीरसागरांचा मतदारसंघ आहे. ते बीडचे आमदार आहेत. त्यामुळे बीडमधून संदीप क्षीरसागर यांनी बजरंग सोनावणे यांना जर ताकद पुरवली तर बजरंग सोनावणे यांचं पारड अजूनही जड होऊ शकतं. याचं आणखी एक महत्वाचं कारण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा आणि या लढ्याची म्हणजेच मराठा समाजाची मागणी सरकार पूर्ण करू शकत नसल्यानं
मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं चित्र दिसते। त्यामुळे मनोज जरांगे पाटील म्हणतील त्याप्रमाणे मराठा समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही। बजरंग सोनवणे यांच्याकडे देखील येडेश्वरी साखर कारखाना असल्यामुळे केज विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना शेतकरी पुत्र म्हणून देखील ओळख प्राप्त झाली आहे। शेतकरी देखील त्यांचा मतदार असल्याचं समजतंय आणि बजरंग सोनवणे यांनी या निवडणुकीला मी इच्छुक आहे आणि मी मनापासून मेहनत घेऊन ही निवडणूक लढवणार असं त्यांनी केलेलं वक्तव्य, यामुळे या चर्चेला देखील गावकट्ट्यावर उधाण आलेलं आहे। तर दुसरीकडे शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांना मानणारा वर्ग देखील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं चित्र दिसतंय। विनायक मेटे हे देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे मानले जायचे। त्यांना मानणारा मराठा समाज व इतरही समाज मोठ्या प्रमाणावर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ज्योतिताई मेटे ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या पदावरती होत्या, परंतु विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांनी शिवसंग्रामचा कारभार सांभाळायला सुरुवात केली। एकीकडे शरद पवारांनी त्यांच्याशी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचं बोललं जातंय। त्यांनी देखील बीड लोकसभा लढवावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांना मानणाऱ्या मतदारांची इच्छा आहे। त्या देखील पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर देऊ शकतात असंही बोललं जातंय। पण येणारा काळच ठरवेल काय होईल ते। बीड लोकसभा मतदारसंघामधून कोण निवडून येईल ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या टॉप महाराष्ट्र या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद।